देव तुकाराम सद्गुरु बोधराज। ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मे कळा कुसरे काहीच नेने, बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह उठ हार घाल, हे फोटो काढ रे, राजाचा हार आहे सगळ्यात महत्त्वाचा आहे। तिकडे फोटो काढ। एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आपण श्रवण करीत आहोत। ज्ञानोबरांच्या चरित्राचा विचार करत असताना ज्ञानोबरांच्या कुळापासूनचा विचार आपण करत आलो, हरिहरपंतांपासूनचा विचार आपण करत आलो। हे करत असताना विठ्ठलपंतांचं चरित्र आपण जरा विस्ताराने पाहिलं की ज्यांच्या पोटी ज्ञानोबरांचा अवतार होणार आहे, त्या विठ्ठलपंतांचं चरित्र आणि रुक्मिणी मातेचं चरित्र विस्ताराने ऐकत असताना किती त्रास सहन करावा लागला विठ्ठलपंतांना हे आपण ऐकून आलो। एखादी गोष्ट जर आपल्याला चांगली व्हायची असेल, अनुकूलता घडायची असेल, तर त्याच्याकरता काही प्रतिकूलता सहन करावी लागते। त्याचा विचार थोडासा विठ्ठलपंतांच्या चरित्राच्या दृष्टीने केला। आता प्रश्न असा आहे की विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता याच्यावर काही ज्या चरित्रावर जे काही आक्षेप घेतले जातात, म्हणजे संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमामध्ये येणं योग्य आहे का, संतती नसताना गृहस्थाश्रमातून संन्यासाश्रमामध्ये जाणं योग्य आहे का, असे काही प्रश्न याच्यावर जे आक्षेप घेतले जातात त्याची काही उत्तरंसुद्धा पाहण्याचा प्रयत्न आपण वेळेच्या अनुषंगाने केलेला होता। हा सगळा झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका आणि मुक्ताबाई या चौघांचा अवतार विठ्ठलपंतांच्या आणि रुक्मिणी मातेच्या पोटी होतोय। हा अवतार आळंदीला झाला का आपेगावला झाला, अशाबद्दलचे जे वाद आहेत त्याच्यामध्ये विस्तार करत असताना ज्यांनी आपेगावचा जन्म मांडला त्यालाही प्रमाण आहेत आणि ज्यांनी आळंदीचा जन्म मांडला त्यालाही प्रमाण आहेत, दोन्हीलाही प्रमाणं दिली जातात। त्यामुळे श्रद्धेने आपण त्या सगळ्या विषयाकडे पाहायचं, एवढा एक विचार आपण करत आलो। हे केल्यानंतर संतांचा अवतार म्हणजे नेमकं काय याचा विचार आपण काल करत होतो। थोडासा तत्त्वज्ञानाच्या कसोटीवर आपण काल विचार केला की जगाचा अवतार असतो, देवाचा अवतार असतो आणि संतांचा अवतार असतो। संत खाली येतात म्हणजे नेमकं काय येतात, अवतरती या शब्दाचा अर्थ काय आहे, तृतरती या पद्धतीने अव हा असणारा उपसर्ग लागला, तृ नावाचा धातू आहे, तरती हे त्याचं पद झालं आणि म्हणून अवतरती असा शब्द झाला। अवतरती म्हणजे खाली येणं, या दृष्टीने आपण विचार करत असताना संतांचा हा अवतार आहे या दृष्टीने आपण काल विचार केला। आता संतांचा जो अवतार होतो तो अवतार होण्याची कारणं काय हे आपण काल पाहत होतो। हे पाहत असताना आपण काल एक प्रमाण असं पाहिलं होतं, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीनजनांचा उद्धार करण्याकरता संतांचा अवतार आहे। पण ते संत मूळ कसे आहेत, ब्रह्ममूर्ती असा शब्द आपण पाहिला। ब्रह्ममूर्ती आहेत म्हणजे साक्षात ते ब्रह्म आहेत असा विचार आपण केला। नामदेवांचं प्रमाणही त्याच्याकरता दिलेलं होतं। आता ज्ञानोबरांचा जो अवतार आहे तो अवतार कशा करता आहे याचं आणखीन एक कारण एकनाथ महाराजांनी दिलंय। ऐका, एकनाथ महाराजांनी असं कारण दिलंय, पडले मायावरती शुद्धी नाही जया, म्हणून अवतार तया धरणी लागे, असं ज्ञानोबरांच्या अवताराचं कारण एकनाथ महाराजांनी सांगितलं। आता ही अगोदर लक्षात ठेवा की ज्ञानोबराय अगोदर अवताराला आलेले आहेत आणि त्यांच्यानंतर 300 वर्षानंतर मग एकनाथ महाराजांचा अवतार आहे, म्हणजे हे लक्षात ठेवलं पाहिजे। एकनाथ महाराज हे नंतर आहेत, अगोदर ज्ञानोबराय अगोदर आहेत आणि मग ज्ञानोबराय अगोदर अवतार ज्ञानोबरांचा होतो आणि त्याच्यानंतर 200-300 वर्षानंतर नाथ महाराजांचा अवतार होतो आणि नाथ महाराजांचा अवतार होतो आणि ते नाथ महाराज आपल्याकडे एक साधारण संकेत असे निर्माण केले जातात की ज्ञानोबरांचा पुढला अवतार म्हणजे एकनाथ महाराज आणि नामदेवरायांचा पुढला अवतार म्हणजे तुकोबराय, असं एक आपल्याकडे साधारण संकेत धरले जातात। म्हणजे ज्ञानोबरांचाच अवतार म्हणून आपण एकनाथ महाराजांकडे पाहतो असाही उल्लेख एकनाथ महाराजांच्या चरित्राच्या दृष्टीने केला जातो। नामदेव तुकोबरांच्या बाबतीत तर अगदी प्रसिद्ध प्रमाण गेल्या वर्षी आपण ऐकून आलो, जगद्गुरु तुका अवतार नाम यांचा, संप्रदाय सकळांचा येथोनिया, अशा पद्धतीने विचार आपण केला। आता एकनाथ महाराजांचा जो नंतर अवतार झालाय ना, त्या एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या अवताराची कारणं काय आहेत हे सांगत असताना एक महत्त्वपूर्ण कारण सांगितलं। ज्ञानोबराय अवताराला आले, ज्ञानेश्वर महाराज अवताराला आले, का आले? एकनाथ महाराज असं सांगतात, पडले मायावरती शुद्धी नाही जया। पडले
मायावरती शुद्धी नाही जया म्हणून अवतार तया धरणी लागे. ज्ञानोबा अवताराला का आले तर या जगामध्ये मायावरती पडले. थोडक्यात काय, जे मायेने युक्त झालेले आहेत एक, आणि शुद्धी नाही जया ज्यांना स्वस्वरूपाची शुद्ध नाही दोन, अशा लोकांचा उद्धार करण्याकरता ज्ञानोबा अवताराला आले, असं नाथ महाराजांनी थोडं तत्वज्ञानाच्या दृष्टीने उत्तर दिलेलं आहे. म्हणजे ज्ञानोबऱ्यांचा अवतार का होतोय हे सांगताना नाथ महाराज असं सांगतात, पडले मायावरती. या मायेमध्ये अडकलेले जे जीव आहेत, या मायेमध्ये अडकलेले जे मायारूपी असणाऱ्या बोहोऱ्यामध्ये अडकलेले जे जीव आहेत, या जीवांना याच्यातून बाहेर काढण्याकरिता ज्ञानोबऱ्यांचा अवतार आहे. थोडक्यात संसारातून बाहेर काढण्याकरिता संतांचा अवतार असतो. काल आपण एक असा विचार करत होतो की संतांचा अवतार होतो हा आनंदाचा अवतार आहे. संतांचा अवतार हा कशाचा अवतार आहे तर आनंदाचा अवतार आहे, म्हणजे आनंद स्वरूपतेचा अवतार आहे. थोडक्यात आपण आणखीन एक प्रमाण असं काल दिलं होतं, सेवितो हा रस वाटितो अनेका, म्हणजे आपणही तो आनंद भोगायचा आणि भोगत असलेला आनंद आपण जगाला द्यायचा, याच्याकरिता संतांचा अवतार असतो. हे जसं काल आपण पाहिलं तसं आज आपल्याला दुसऱ्या अंगाने असं बघायचं आहे की ज्ञानोबा अवताराला का आले, तर त्याचं उत्तर असं आपल्याला एकनाथ महाराज देतात, मायावरती पडले. मायारूपी बोहोऱ्यामध्ये अडकलेले जे जीव आहेत यांना या मायेतून बाहेर काढण्याकरिता, या मायाजाळातून बाहेर काढण्याकरिता जो अवतार आहे तो ज्ञानोबऱ्यांचा अवतार आहे. आता प्रश्न पडतो की या मायेमध्ये जीव अडकले म्हणजे नेमकं काय. मुळात ही माया, माया या शब्दाचा अर्थ तरी नेमकं काय सांगायचा, माया नेमकं असते कुठं, ती दिसते कशी, तिला काय म्हणायचं, या संबंधाने पुष्कळ प्रश्न वेदांत शास्त्रामध्ये निर्माण झालेले आहेत. याच्यावर चिंतन करत असताना जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये या मायेचं स्वरूप सांगितलेलं आहे. ऐका, ही माया कशी आहे. आद्य शंकराचार्य असं सांगतात, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगा ही उभयात्मिकानो, महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा, असं मायेबद्दल बोलणं आहे. आचार्यांचं वचन असं आहे, पुन्हा एकदा सांगतो, जगद्गुरु आद्य शंकराचार्यांची जी अनेक ग्रंथ आहेत त्याच्यातला विवेक चूडामणी नावाचा एक अत्यंत तत्वज्ञान प्रचूर अशा पद्धतीचा ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये जगद्गुरु आद्य शंकराचार्य सांगतात ही माया कशी आहे. आचार्य सांगतात, सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, भिन्नाप्य भिन्नाप्य उभयात्मिकानो, सांगाप्य नंगा ही उभयात्मिकानो, महत अद्भुता अनिर्वचनीय रूपा. अरे ही माया जी आहे सन्नाप्य सन्नाप्य उभयात्मिकानो, सोप्या भाषेत बोलायचं झालं तर हिला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, सत असतही म्हणता येत नाही. माया कशी आहे, सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, सत असतही म्हणता येत नाही. आता दुसरं सांगतो, भिन्नही म्हणता येत नाही, अभिन्नही म्हणता येत नाही, भिन्न अभिन्नही म्हणता येत नाही. आता तिसरं सांगतो, संगही म्हणता येत नाही, असंगही म्हणता येत नाही, संग असंगही म्हणता येत नाही. मग आता जिला सतही म्हणता येत नाही, जिला भिन्नही म्हणता येत नाही, जिला संगही म्हणता येत नाही, जिला असतही म्हणता येत नाही, जिला अभिन्नही म्हणता येत नाही, जिला असंगही म्हणता येत नाही, अरे असं म्हणता येत नाही म्हणजे नेमकं आहे कशी. आचार्य सांगतात, महद अद्भुता, हे अद्भुत आहे. आपण कसं तरी सांगा, अद्भुत आहे मान्य आहे, तिचं स्वरूप अनिर्वचनीय रूपा, तिच्याबद्दल बोलताच येत नाही. सतही म्हणून बोलता येत नाही, असत म्हणूनही बोलता येत नाही. का बोलता येत नाही ऐका, थोडं वेदांताच्या कसोटीवर हे उत्तर मी देऊन जातो. मुळात सत या शब्दाचा अर्थ काय आणि असत या शब्दाचा अर्थ काय. आपला विषय काय चाललाय, मायेबद्दल. हे का सांगायला लागलोय मी, या मायेत अडकलेल्या जीवाला मायेतून बाहेर काढण्याकरिता ज्यांचा अवतार आहे ते ज्ञानोबा आहेत. का हे कशा, मी माझं पदरचं बोलत नाही, याला प्रमाण काय दिलं, एकनाथ महाराजांचं, पडिले मायावरती शुद्धी नाही जया म्हणून अवतार तया धरणी लागे. तया म्हणजे ज्ञानोबा आहे. ज्ञानोबारायांना अवतार धरावा लागला. का धरावा लागला, पडले मायावरती शुद्धी नाही जया म्हणून. अरे हे जग मायावरती पडले म्हणजे मायेमध्ये अडकलं. शुद्धी नाही जया, ज्याला स्वस्वरूपाची शुद्धी नाही, आणि म्हणून स्वस्वरूपाची शुद्धी नसलेलं हे जग, मायेच्या भोऱ्यात अडकलेलं हे जग, याच्यातून बाहेर काढण्याकरिता म्हणून तया अवतार धरणे लागे. म्हणून ज्ञानोबारांना अवताराला यावं लागलं. निर्गुणामध्ये असलेले, अव्यक्त असलेले हे ब्रह्मतत्व सगुणामध्ये आलं. ज्ञानेश्वर किंवा ज्ञानदेव हे नाव धारण करून आलं. याचं कारण काय सांगताना नाथ महाराजांनी सांगितलं, जगाचा याच्यातून बाहेर काढण्याकरिता,
हे जे पडलं, मी तुकोबारांचं सोपं प्रमाण देतो, आपण रोजच्या पाठातलं आहे. बुडत आहे जन न देखे डोळा, येतो कळवळा म्हणून या. हा कळवळा कोणाच्या अंतःकरणात आलाय? संतांच्या. बुडत आहे जन म्हटलंय, जग बुडायला लागल्यानंतर हे जग बुडायला लागलंय म्हणून कळवळा करणारं या जगात एकच तत्व आहे आणि त्यांचं नाव संत तत्व आहे. या जगाची उद्धाराची तळमळ असलेलं एकच तत्व आहे, ते संत तत्व आहे. मी अनेक वेळेला बोललो, आपल्याला घरामध्ये असलेली आई आणि जगात असलेली संत आपल्या घराला सतत वाचविण्याचा प्रयत्न करते, ती आई आहे. आणि या जगाला वाचविण्याचा प्रयत्न करतात, ते संत आहेत. म्हणून जगातली आई म्हणजे संत आणि संत म्हणजे आई. ज्यावेळेस आई घरातून जाते तेव्हा अनाथपणाची भावना निर्माण होते. सगळं असतं पण आई गेली की अनाथपणाची भावना येत असते. आणि म्हणून या जगातलं आई नावाचं तत्व हे एक संतच आहे, असं आपल्याला तुकोबारांच्या अभंगातून लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त या प्रमाणातून आपण अनेक वेळेला ऐकलं. ज्ञानोबा अवताराला येतात. मी अवतार म्हणजे काय काय सांगितलं, थोडा वेदांताच्या कसोटीवर आपण काल ऐकत होतो, पण आपल्याला कळालं ते. आता माझा प्रश्न असा आहे की अवताराला येतात का, तर त्याचं कारण आपण असं पाहत होतो की मायावरती पडले, मायेमध्ये अडकलेले हे जग, याच्यातून याला बाजूला काढावं, याच्यातून याला बाजूला काढावं. आणि म्हणून याच्यातून बाजूला काढायचं असेल तर संतांना अवतार घ्यावा लागला. आता प्रश्न असा आहे, ज्या मायेमध्ये हे जग अडकलं, हा जीव अडकला, ती माया म्हणजे तरी काय? आद्य शंकराचार्यांनी सांगितलं, अद्भुत आहे, अनिर्वचनीय आहे. का अनिर्वचनीय म्हटलं? सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. थोडक्यात माया माया म्हणजे काय? हे संपूर्ण जग. ऐका, जगाला काय सांगितलं जातं? हे माया कार्य आहे सांगितलं जातं. जग म्हणजे संसार. मग संसार म्हणा, प्रपंच म्हणा, जग म्हणा, विश्व म्हणा, माया म्हणा, आणि या सगळ्यांना एकाच शब्दामध्ये संतांनी आणून ठेवलं, दुःख रूप. जग म्हटलं तरी दुःख रूपच, माया म्हटलं तरी दुःख रूपच, संसार म्हटलं तरी दुःख रूपच, प्रपंच म्हटलं तरी दुःख रूपच. ज्ञानोबारांचाच अभंग आहे, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, कामक्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ, कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. ज्ञानोबाराय बोलतात, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ. अरे प्रपंच म्हणजे काय? दुःखाचं मूळ. तुकोबारांचे शब्द आहेत, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. कित्येक वेळेला आपल्या मुखात हे पाठ आहेत प्रमाण. मग दुःखामध्ये असलेलं हे जग, हे जग म्हणजेच ही माया. हे जे जग आहे, या जगामध्ये अडकलेला जो जो जीव आहे, या जगामध्ये अडकला, ज्या जगामध्ये अडकला, ती जग ही माया आहे. आणि ते जग कसं आहे? सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. याला सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? मुळात सत या शब्दाची व्याख्या काय आणि असत या शब्दाची व्याख्या काय? वेदांताच्या कसोटीवर सांगतो. वेदांत शास्त्र असं सांगतं, ज्याचा कधीही नाश होत नाही त्याला म्हणायचं सत. जे त्रिकाला बाधित आहे ते सत. ज्याचा कधीच नाश होत नाही त्याला काय म्हणायचं? सत. आता असत कशाला म्हणायचं? जे नाहीच त्याला म्हणायचं असत. असताची उदाहरणं ज्ञानेश्वरीमध्ये अशी दिलेली आहेत, शशशृंग, ख पुष्प, वंध्या पुत्र. शशशृंग या शब्दाचा अर्थ काय? सशाला शिंग आहे का? नाहीच ना, याला असत म्हणा. ख पुष्प, ख म्हणजे काय? आकाश, आणि पुष्प म्हणजे काय? फूल. आकाशाची फुलं. शक्य आहे का? आहे का? हे असताचं उदाहरण आहे. वंध्या पुत्र, वंदेची आले का? कैची जन्मपत्रिका. ज्ञानोबाराय बोलतात, वंद्या पुत्र शब्द तरी जुळतो का? वंद्या म्हणायचं आणि पुत्र म्हणायचं, शक्य आहे का? गंधर्व नगर आहे का कुठं? बघा बघा, आपल्याला रात्रीच्या वेळेला ढगामध्ये अशा वेगवेगळ्या इमारती दिसतात किंवा ते गडकिल्ले दिसतात, आणि मग म्हणतात बघा बघा किती मोठा राजवाडा आहे. तिथे काय राजवाडा आहे काय? आकाशामध्ये ते जे ढग येतात ते गंधर्व नगर आहे. दिसतंय फक्त ते काय आहे का? नाहीच. शशशृंग नाहीच, खपुष्प नाहीच, वंध्यापुत्र नाहीच, गंधर्वनगर नाहीच. जे नाहीच त्याला म्हणायचं असत, आणि जे आहेच त्याला म्हणायचं सत. सोप्या शब्दात सांगतो, वेदांतांनी जरा क्लिष्ट केलंय पण मी त्याहीपेक्षा सोपं सांगतो. जे नाहीच ते सत आहे
आणि जे आहेच आहेच ते सत आहे आणि जे नाहीच ते असत आहे. आता हे जे जग आहे याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. हे जी वस्तू ही घ्या, कोणतीही घ्या, हे तरी जगच म्हणा, याला तरी जगच म्हणा, याला तरी जगच म्हणा, कारण हे मायाकार्य आहे सगळं. किंवा देह घ्या, कोणतीही घ्या वस्तू, याचा जर विचार केला तर याला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. याला सतही म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही हो? या देहाला सत म्हणता येत नाही. का म्हणता येत नाही? सतची व्याख्या काय सांगितली? ज्याचा कधीच नाश होत नाही त्याला काय म्हटलं तुम्ही? सत. मग याला सत म्हणता येईल का? का? कारण याचा कधी ना कधीतरी नाशिवंत देह, जाणार सकळ, आयुष्य का तो काळ सावधान, या देहाच्या बाबतीत तुम्ही बोलता, रोज तुकोबारांचे शब्द वापरता. मग याला सत म्हणता येणार नाही. बरं एक काम करा, सत म्हणता येत नाही ना, असत म्हणा. असत म्हणावं तर डोळ्याला दिसतंय, डोळ्याला दिसतंय ना, असत कसं काय म्हणता येईल? बरं मग सत म्हणा. नाही, सत म्हटलं तर नाश आहे. मग असत म्हणा, असत म्हणावं तर प्रतीतला येतं. नाही, मग सत म्हणा, सत म्हणावं तर नाश आहे. मग याचा अर्थ सतही म्हणता येत नाही. सत म्हणावं तर नाश आहे म्हणून सत म्हणता येत नाही. असत म्हणावं तर डोळ्याला दिसतं म्हणून असत म्हणता येत नाही. म्हणून आचार्य सांगतात हे सतही नाही असतही नाही, अनिर्वचनीय रूप आहे. अनिर्वचनीय. ही माया कशी आहे? अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय. सतही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही, सत असतही म्हणता येत नाही. दोरीवर भासलेला सर्प, ते रज्जू सर्पाचं नेहमी उदाहरण दिलं जातं. तुकोबारांचा अभंगच आहे, रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर. आमचे गुरुजी वैकुंठ गुरुरे भाऊ सांगायचे, जग भासयले असं म्हटलंय तुकोबारांनी, भासयले असं म्हटलंय. फार काही काही शब्द वेदांताच्या कसोटीवर फार महत्वाचे असतात. जग केलं म्हणणं वेगळं, जग झालं म्हणणं वेगळं आणि जग भासलं म्हणणं वेगळं. पुन्हा एकदा ऐका, इथं रज्जू सर्पाकार केले जगडंबर असं नाहीये, झाले जगडंबर असंही नाहीये. काय आहे? भासयले जगडंबर असं आहे. जग केलं म्हणणं, जग झालं म्हणणं आणि जग भासलं म्हणणं, याच्यात तीन वाद आहेत. जग केलं म्हटलं की आरंभवाद आहे, जग झालं म्हटलं की परिणामवाद आहे आणि जग भासलं म्हटलं की विवर्तवाद आहे. आरंभवाद म्हटलं की नैयायिक आहेत, परिणामवाद म्हटलं की सांख्य आहेत आणि विवर्तवाद म्हटलं की वेदांती आहेत. असा फरक सांगितला जातो. म्हणून जग केलं म्हणणं हे मान्य नाही आहे. जग जे केलं म्हणणारे जे आहेत ते नैयायिक आहेत. नैयायिक म्हणतात हे निर्माण केलं, सांख्य म्हणतात हे परिणामाला पावलं, नैयायिक म्हणतात परमात्म्याने हे जग निर्माण केलं, आरंभवाद सांगितला. सांख्य म्हणतात हे परमात्म्याचाच एक जग म्हणजे परिणाम आहे, झालं म्हणतात. दुधाचं दही झालं, दुधाचं दही झालं, सांख्यांनी परिणामवादाचं उदाहरण दिलंय. दही झालं कशाचं? दुधाचं झालं, दुधाचा परिणाम दही आहे, परिणामवादाकरता उदाहरण दिलं. परंतु वेदांती याला केलंही म्हणत नाहीत, झालंही म्हणत नाहीत. का म्हणत नाहीत? याचं ऐका. केलं म्हटलं तरी अडचण काय येते आणि झालं म्हटलं तरी अडचण काय येते आणि भासलं म्हटलं की सगळ्यातून बरोबर मार्ग कसा निघतो. केलं म्हटलं की याच्यातून केलं म्हणजे करणारा कुणीतरी असला पाहिजे. जग केलं असं जर म्हणत असाल, परमात्म्याने हे जग केलं असं म्हटलं की करणारा केलेल्यापासून वेगळा असतो. कुंभाराने मडकं तयार केलं, कुंभाराने मडकं तयार केलं म्हणजे मडकं वेगळं आहे आणि कुंभार वेगळा आहे. बरोबर आहे? मडकं वेगळं आहे आणि कुंभार वेगळा आहे. मग जसं जर भगवंतानी जग केलं असं म्हटलं तर देव वेगळा आणि जग वेगळं आलं. मग देव वेगळा आणि जग वेगळं आलं की दोन भाग झाले, एक जगाचा भाग झाला, एक देवाचा भाग झाला. आणि मग जर जगाचा आणि देवाचा असे दोन भाग केले की द्वैत आलं आणि द्वैत आलं की परमात्म्याचं अद्वैत म्हणून जे सांगितलं जातं, काल जी श्रुती सांगितली होती एकम अद्वितीयम ब्रह्म, ह्या श्रुतीला बाद येतो. म्हणून केलं म्हणता येत नाही. बरं झालं म्हणा, झालं म्हणा. झालं म्हणण्यामध्ये दुधात काहीतरी परिणाम घडावा लागतो मग दही होत असतं. बरोबर आहे? दुधात काहीतरी घडावं लागेल ना. दही करणं, आता यांना माहिती दही कसं केलं जातं, यांना माहिती आहे. ते काही दही म्हणजे आपण दूध आहे ते दूधच दही म्हणून वाढतो का? नाही, त्याला काहीतरी इरजण टाकावं लागतं मग ते दही होतं. म्हणजे दुधामध्ये काहीतरी प्रक्रिया घडावी लागते, त्याच्याशिवाय दही होत नाही.
दुधाचं दही होतं हे मान्य आहे, पण दुधात काहीतरी घडावं लागतं, त्याच्याशिवाय दही होत नाही. तसं परमात्म्याचा जग हा परिणाम आहे म्हटलं की परमात्म्यात काहीतरी घडावं लागेल, मग जग होईल. मग परमात्म्यात काहीतरी घडलं की ते विकार झाला आणि परमात्मा तर निर्विकार आहे, म्हणून परिणामवाद म्हणता येत नाही. म्हणून भासलं म्हणा विवर्तवाद. रज्जू सर्पाकार भासयले जगडंबर, विवर्तवाद दोरीवरचा साप. दोरीच्या अज्ञानाने आलेली प्रतीती येते, वस्तुतः त्याला अस्तित्वच नाही, पण त्याला काहीतरी म्हणावं, भासलं हे म्हणावं लागणार आहे. याचं कारण असं आहे, मी आणखीन एक उदाहरण, बरं जाऊ द्या, इतकं सगळं अवघड वाटायला लागलं, सोपं सांगतो. दोरीवर भासलेला साप खरा का खोटा हो? साप कसा आहे? ती खोटा. पण त्याच्यापासून झालेली भीती कशी आहे? मला एवढंच बोलायचं आहे. बघा, आलं का लक्षात? ते जाऊ द्या हो, पण भीती वाटायला लागली ना, मग कुठंतरी त्याची सत्ता सांगावी लागेल, त्याची कुठंतरी व्यवस्था लावावी लागेल. म्हणजे आपल्याला असा आहे, दोरीवर भासलेला साप खरा खोटा ते पुढं जाऊ द्या, पण निर्माण झालेली भीती खरी आहे ना. आपल्याला घालवायची ती भीती घालवायची. आपल्याला काय घालवायची आहे? भीती घालवायची आहे. आपल्याला साप घालवायचा नाही. का घालवायचा? नाहीच तर कुठं घालवता? साप नाही घालवायचा आम्हाला. आम्हाला त्या सापाला नाही घालवायचं. आम्हाला काय घालवायचे आहे? भीती घालवायची आहे. हे जग खरं का खोटं ते जाऊ द्या परत, पण या जगामुळे निर्माण झालेले विकार मात्र आहेत ना खरे. आम्हाला घालवायचं आहे त्याचं ममत्व. जसं सापाची भीती रज्जूच्या ज्ञानाशिवाय जाणार नाही, तसं आतलं ममत्व परमात्म्याच्या ज्ञानाशिवाय जाणार नाही. हे आतलं जे निर्माण झालेलं ममत्व, मी माझेपणाची जी भावना आहे, ही परमात्म्याच्या ज्ञानाशिवाय जात नाही. आणि ही मी माझेपणाची भावना जी निर्माण करते तिचं नाव माया आहे. आणि ही जी माया आहे ही अद्भुत आहे, अनिर्वचनीय आहे. काय करेल सांगता येत नाही. ही माया अद्भुत आहे. सांगताना ज्ञानोबराय सांगतात, जेथे वैराग्याची नाव न रिगे, ऐका आता, जेथे वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काहीतरी ये योगे तरी विपा येतो. ज्ञानोबराय आम्हाला 7व्या अध्यायामध्ये सांगतात, वैराग्याची नाव न रिगे, जेथे वैराग्याची नाव न रिगे. अरे ही माया इतकी विचित्र आहे, वैराग्य म्हणून घेणाऱ्याचं वैराग्य सुद्धा टिकू शकत नाही, अशी ही माया आहे. मी वैराग्यवान म्हणणाऱ्याचं वैराग्य कधी घालून जाईल सांगता येत नाही. म्हणून भगवान म्हणतात, दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया. माझी माया स्वतःहून तरुण जातो म्हटलं तर जाणं शक्य नाही. संतांचीच कृपा व्हावी लागेल, त्याच्याशिवाय माया तरुण जाणं शक्य नाही. माया तरुण जाणं सामान्य माणसाकडून शक्य होणार नाही. तरुण जायचं आहे ना, त्याच्याकरता ज्ञानच लागेल. जाऊ द्या, साधं उदाहरण घ्या, पलीकडे जायचं आहे. ही माया तरुण जायचं आहे ना, माया ही एक भवसागर आहे. ही माया तरुण जायचं आहे तर त्याच्याकरिता ज्ञानच लागेल, त्याच्याशिवाय जमणार नाही. आणि ते ज्ञान प्राप्त करायचं असेल तर संतांकडेच यावं लागेल, त्याच्याशिवाय जमणार नाही. म्हणून संतांचा अवतार काय करतो? मायावरती असलेले जे जग आहे त्याच्यातून, मायेतून बाहेर काढण्याचं काम संतांचा अवतार करतो. एक दुसरा विचार सांगितला, शुद्धी नाही जया. ज्यांना शुद्धी नाही. हे शुद्धी नाही म्हणजे काय? शुद्ध नाही. शुद्ध नाही म्हणजे काय? अरे यांना स्वस्वरूपाची शुद्धी नाही. जगामध्ये आम्ही अडकलो, पण आम्हाला मी कोण याची शुद्धी राहिली नाही. आम्हाला आमच्या स्वरूपाचं ज्ञान राहिलं नाही. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांचं वचन आहे, कोहम कथमिदम जातम को वै कर्तस्य विद्यते. ज्ञानोबराय बोलतात, मी कोण ऐसा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार नाही ना आमच्याकडे आणखीन आला. मी अनेक वेळेला सांगत असतो, लोक भांडणं लागली की बाहेर सोडून म्हणतात, तुला माहित नाही का मी कोण आहे ते, असे करतात. आणखीन याला काही अर्थ नाही हो. याच्या पलीकडे ज्याला मी म्हणतो त्या मीच्याही पलीकडे असलेलं तत्व, या मीची शुद्धी, मला माझी ते वेदांत शास्त्रामध्ये ज्ञानाचे प्रकार करताना 5 केले. ओगी नावं सांगून जातो. सप्रकारक ज्ञान, सविषयक ज्ञान, सवृत्तिक ज्ञान, आश्रय ज्ञान आणि स्वरूपभूत ज्ञान असं सांगितलंय. सप्रकारक ज्ञान, सविषयक ज्ञान, सवृत्तिक ज्ञान, आश्रय ज्ञान आणि स्वरूपभूत ज्ञान सांगतो आपल्याला. सप्रकारक ज्ञान कशाला म्हणायचं?
विशेषणाने जे युक्त असलेलं ज्ञान आहे त्याला सप्रकारक ज्ञान म्हणायचं. उदाहरण काय दिलंय? शुक्लो घटा, हा घट पांढरा आहे असं आपण म्हटलं. घट पांढरा आहे, घट पांढरा आहे हे जे म्हणणं आहे की नाही, याच्यामध्ये काय काय लागतंय? विशेष्य पाहिजे, विशेषण पाहिजे, दोन्ही गोष्टी पाहिजे. म्हणजे घट हा विशेष्य आहे आणि पांढरा हे विशेषण आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्रित आल्यानंतर जे ज्ञान निर्माण होतं त्याला सप्रकारक ज्ञान म्हणा. अयम घटा, हा इथं विशेषण नाहीये, फक्त विषय आहे. इथं विशेषण नाहीये, हा घट आहे. अहम ब्रह्म अस्मी, इथं केवळ वृत्ती आहे. मी ब्रह्म आहे ही वृत्ती ज्ञान आहे. सहस्रय ज्ञान, अहम ज्ञानवान, ज्ञान माझ्या ठिकाणी आहे, सहस्रय ज्ञान आहे. आणि जिथं वृत्ती विषय विशेषण कशाचाच संबंध राहत नाही त्याला स्वरूपभूत ज्ञान म्हटलं जातं. हे जे स्वरूपभूत ज्ञान आहे हे स्वरूपभूत ज्ञान केवळ आणि केवळ संतांकडून प्राप्त होतं. मी आणखीन सोपं सांगतो, दोन ज्ञान आहेत, एक वृत्ती ज्ञान आहे आणि दुसरं स्वरूप ज्ञान आहे. मी नेहमी बोलत आलेलो आहे, एका वाक्यात सांगतो, जे बदलणारं ज्ञान आहे त्याला वृत्ती ज्ञान म्हणा आणि जे बदलत नाही त्याला स्वरूप ज्ञान म्हणा. नीट ऐका, जे बदलणारं ज्ञान आहे त्याला वृत्ती ज्ञान म्हणा. आणखीन एका सोप्या शब्दात सांगतो, उत्तर उत्तर ज्ञानाने पूर्व ज्ञानाचा बाध होतो त्याला वृत्ती ज्ञान म्हणायचं. मी उदाहरण देतो तुम्हाला, घरातलं उदाहरण देतो. उत्तर ज्ञानाने पूर्व ज्ञानाचा बाध होतो त्याला वृत्ती ज्ञान म्हणायचं. आपल्याला बऱ्याचदा असं होतं, म्हणजे आपण हा माईक आहे असं म्हणतो, बरोबर आहे. थोड्या वेळात आपलं लक्ष इकडं खांबाकडे गेलं की आपण हा खांब आहे असं म्हणतो. हा खांब आहे असं म्हटलं की हे माईक आहे या ज्ञानाचा बाध झाला, हे गेलं, तिकडे गेलं ना. थोड्या वेळाने हा चष्मा आहे असं म्हणतो, थोड्या वेळाने हा शर्ट आहे असं म्हणतो. म्हणजे हे बदलत राहणारं जे ज्ञान आहे ते वृत्ती ज्ञान आहे. आपल्यात बदलत राहतं. एखादा माणूस एखाद्या गावात गेला, त्याची मुलगी द्यायची असते. मग ते कट्ट्यावर बसलेले काही लोक असतात, तो गावामध्ये आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या कट्ट्यावरच्या लोकांना विचारतो, अहो तुमच्या गावात आलोय आम्ही. बरं कसं काय नाही, गावात जी ते अमुक यांचा मुलगा आहे का नाही, त्यांना मुलगी द्यायची आहे, कसं काय करावं. आता एक विचार घेऊन आलेलो आहे, तुम्ही या गावातले दिसता, इथं बसलेले आहात, आपलं तुम्हाला विचारलं कसं काय. ती जी कट्ट्यावरची माणसं होती ना त्याच्यातल्या एकाने सांगितलं, हे बघा, ज्या मुलाला मुलगी द्यायला निघालात ना त्या मुलासारखा मुलगा आमच्या गावात नाही, तालुक्यात सापडणार नाही. तुम्ही जिथं निघालात ना बस डोळे झाकून द्या, विचारच करू नका. परत तुम्ही दुसरीकडे बघायला सुद्धा जायची गरज नाही, तुम्ही निश्चिंत राहा. मुलीच्या बापाला एवढा आनंद झाला, वा काही काय असे ना, आपण घेत असलेल्या निर्णयाला पुष्टी मिळाली, काही हरकत नाही. मुलीचा वडील तिथून निघाला, त्या कट्ट्यावर बसलेल्या माणसांना बोलून थोडं पुढं निघाला. पुढं गेल्यानंतर आणखीन एक चौक होता, त्याच्यावर 4-5 कट्ट्यावर बसलेली होती. हे असे कट्टे गावागावात आहेत आणि ते तिथं एक 4-5 गावागावात आहेत. त्या 4-5 लोकांचा अवतारच एवढ्या करताय. ती बसलेलीच होती, आपलं बसलेली गप्पा मारत. तेवढ्यामध्ये आणखीन कोणी तो मनुष्य आल्याबरोबर ते 4-5 जण भेटल्याबरोबर त्यांनी आपलं सहज विचारलं, का हो पाहुणं कुठले नवीन दिसता तुम्ही. ते म्हटलं हो नवीन आहे. का? काही नाही, तुमच्या गावामध्ये जरा पाहुणे होऊन यायला लागलोय. कुणाकडे निघालात? आणि ते गावात ते पलीकडे जे पाटील आहेत ना त्यांच्या मुलाला आम्ही पाहुणे होऊन निघालोय, मुलगी देण्याचा विचार आहे. बरं झालं त्या मुलीच्या बापाने त्या सगळ्या कट्ट्यावरच्या माणसांना विचारलं, निघालोय, कसं काय वाटतं तुम्हाला त्या मुलाचं, कसं काय, ते मुलगा कसं काय. त्याच्यातल्या एकाने सांगितलं, अहो कुठं द्यायला निघालात, आपल्या पोरीचं नाही लग्न झालं तरी चालेल पण त्याच्या घरात देऊ नका. त्याच्यातला दुसरा तर म्हणला, पोरगी हिरी ढकलली तरी चालेल. काय बोलतील सांगता येत नाही महाराज. ते अहो गावात नाही, तालुक्यात नाही, अख्ख्या जगात तसला खट्टू माणूस नाही. तुम्ही मुलगी द्यायला लागलाय म्हणजे त्या घरात द्यायला म्हणजे नरकात टाकायला लागलाय. काय झालं याचं आता. मुलीचा बाप पहिल्यांदा काय ऐकत होता, चांगलं, आणि नंतर काय ऐकायला लागला, तो विचार करायला लागला, अरे चुकलंय आपलं, आपण निर्णय माघारी घेतला पाहिजे. म्हणजे आपण निर्णय माघारी घेतला पाहिजे, आता आपण मुलगी नाही द्यायला पाहिजे. पण आता आलोय म्हटल्यानंतर आपल्याकडे म्हण आहे, भाकरी टिकून यावे. आलोय तर भाकरी टिकून याव्या. आणि म्हणून तसाच पुढे गेला. आणखीन एक कट्टा भेटला. आता कट्ट्याला काही कमी आहे काय महाराज, भेटला कट्टा. त्या कट्ट्यावर आणखीन 4-5 लोक होती. त्याच्यातल्या एकाला विचारलं, का असे आमची मुलगी द्यायचं चाललंय, तिकडं निघालोच आहे, खालच्या गल्लीत आहेत म्हणून कळालंय, निघालोय, तुम्ही भेटला कसं काय. त्याच्यातल्या एकाने सांगितलं, तुम्ही ज्या घरी मुलगी द्यायला निघालात ना, अहो तो मुलगा जो आहे ना, तो मुलगा
लाखात नाही करोडोत एक आहे, करोडोत एक. अहो काय त्याची विनयता, काय त्याची शांतता, काय त्याचं ज्ञान, काय त्याचं रूप आणि काय तो घराणा. अरे त्या घरात मुलगी देणं म्हणजे आपली स्वर्गात देण्यासारखं आहे. आता कसं करावं सांगा ते ना. बदलत चालल्या ना, वृत्त्या बदलत चालल्या. अगोदर होय, नंतर नको, नंतर होय, नंतर नको. हे जे बदलत राहणारं ज्ञान आहे ना, यालाच म्हणायचं वृत्ती ज्ञान. याला वृत्ती ज्ञान म्हणा. आणि जे बदलतच नाही त्याला स्वरूप ज्ञान म्हटलं जातं. आता हे जे स्वरूप ज्ञान आहे, हे स्वरूप ज्ञान या जीवाला झाल्याशिवाय हा जीव शुद्धीवर येणार नाही. शुद्धी नाही जया, असं जे नाथ महाराज सांगतात ना, याला शुद्धीवर यायचं असेल तर स्वस्वरूपाच्या ज्ञानाची गरज आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायांचा अवतार काय करतोय, नाथ महाराज पुढं सांगतात, केला उपकार तारिले हे जन. केला उपकार तारिले हे जन, ज्ञानांजन घालून या. कार्य याच्यावर आलो होतो आपण. ज्ञानांजन घालून या. ज्ञानोबारायांनी या जगावर उपकार केला. काय उपकार केला? ज्ञानांजन घालून या उपकार केला. ज्ञानोबारायांचा अवतार झालाय. ते ज्ञानोबाराय एक अंजन घेऊन आले. या मृत्यू लोकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा जो अवतार होतोय, त्या अवतारामध्ये ज्ञानोबारायांनी आपल्या समवेत एक अंजन आणलंय. आणि ते अंजन कशाचं आहे? ज्ञानांजन आहे. ज्ञानाचं अंजन आहे. आणि ते ज्ञानाचं अंजन घालून या सगळ्या जगातल्या लोकांना जी शुद्धी गेलेली होती त्यांना शुद्धीवर आणण्याचं काम ज्ञानोबाराय करतायत, असं एकनाथ महाराज वर्णन करतात. आणि म्हणून ज्ञानोबारायांकडे असलेलं जे अंजन आहे ते ज्ञानाचं अंजन आहे. आणि म्हणून कधी कधी हाक मारताना, नाव घेताना ते ज्ञान देणारे आहेत म्हणून ज्ञानदेव असं म्हटलं. प्रश्न असा उपस्थित झाला होता की ज्ञानेश्वर आणि ज्ञानदेव हे नावं आम्हाला दोन वेगवेगळी वाटायला लागली. एक नाव ज्ञानेश्वर, दुसरं वाटायला लागलं ज्ञानदेव. आणि म्हणून भारदे, ज्यांचं टोपण नाव नंतर ते कालचे भारतीय नव्हे बरं का, हे दुसरेच भारतीय आहेत. हां, तर भारद्वाज म्हणून त्यांचं टोपण नाव दिलं. वैकुंठवासी प्रातस्मरणीय दांडेकर मामांनी प्रस्तावनेमध्ये ज्ञानेश्वरीच्या या प्रकरणाचा चांगला खुलासा केलाय. मी सगळा खुलासा वाचून किंवा सगळं मुद्दे मांडत बसत नाही, फक्त मी तुम्हाला कुठं आलंय विस्ताराने वाचा. ज्ञानेश्वर आणि ज्ञानदेव एकी दोन असं त्या प्रकरणाचं नाव आहे. त्यांनी मुद्दा मांडताना असा मांडलाय की हे ज्ञानेश्वर आणि ज्ञानदेव दोन आहेत. ते भारदेंनी मांडलेला, जे भारद्वाज म्हणून ज्यांचं टोपण नाव आहे, त्याला त्यांनी असं उल्लेख दिलाय की ज्ञानेश्वर हे योगी होते आणि ज्ञानदेव हे भक्त होते. ज्ञानेश्वर हे योगी होते आणि ज्ञानदेव हे भक्त होते. आणि त्याच्यामध्ये पुन्हा आणखीन उल्लेख असा केलाय की योगी असलेल्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि भक्त असलेल्या ज्ञानदेवानी हरिपाठासारखी अभंग लिहिली. कारण हरिपाठामध्ये ज्ञानदेव म्हणे आहे ना प्रत्येक ठिकाणी. म्हणून त्यांनी असे युक्तिवाद केलेत. पुढचा युक्तिवाद त्यांचा असा आहे की योगी असलेल्या ज्ञानेश्वरांची समाधी आपेगावलाय आणि भक्त असलेल्या ज्ञानदेवाची समाधी आळंदीला आहे, अशी त्यांनी मांडली. आता कसं आहे बरं का, हे वादाचे मुद्दे ज्यावेळेस आपण ऐकायला लागतो तेव्हा आपलाही बुद्धिभेद होतो. म्हणून त्या वादाच्या मुद्द्यात जास्त मी विस्तार का करत नाही. आपण भावनेने ज्ञानोबारांचं चरित्र ऐकणार आहेत. आणि हे प्रवचन आहे. प्रवचन म्हटलं की भावना प्रधान असतं. हे जर व्याख्यान असलं असतं तर मग तर्काने उत्तरं दिली असती त्यांना. परंतु हे प्रवचन आहे. पण एक सुतोवाच करतो की आपण याच्यातून कमीत कमी गेल्यानंतर आपल्याकडे ज्ञानेश्वरी असेल तर त्याचं प्रस्तावना वाचाल किंवा कुठंतरी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राच्या दृष्टीने कुठं लायब्ररीत पुस्तकं मिळाली तर वाचन कराल, आपल्या ज्ञानात भर पडेल. याच्याकरता उगी स्पर्श करतो या मुद्द्यांना. मला विस्तार करायचा नाही. त्याचे सगळे मी मुद्दे वाचलेले आहेत, पण मला विस्तार करायचा नाही. आत्ता त्यांनी असे मांडले. वैकुंठवासी प्रातस्मरणीय दांडेकर मामांनी मात्र ते सगळं खोडून काढलंय. आणि ते खोडून काढताना अतिशय मुद्देसूद पद्धतीने खोडून काढले. ते असं म्हणतात की योगी असलेले ज्ञानेश्वर भक्त नव्हते असं म्हणता येणार नाही. कारण योगी असलेल्या ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली असं जे भारतीयांचं म्हणणं आहे आणि ते भक्त नाहीत असं जर म्हणत असतील तर ज्ञानेश्वरी उघडून पाहिल्यानंतर 9वा अध्याय 12वा अध्याय वाचायला लागल्यानंतर अशा कैक ओव्या आहेत की ज्या भक्तीचं प्रतिपादन करणाऱ्या ओव्या आहेत, जे भक्ताचं प्रतिपादन करणाऱ्या ओव्या आहेत. आणि मग जर भक्ताचं प्रतिपादन करणाऱ्या ओव्या योगी असलेल्या ज्ञानेश्वरांच्या मुखातून आलेल्या असतील तर मग ते ज्ञानदेव किंवा ते भक्त नाहीत किंवा ते भक्ती मानत नव्हते असं म्हणता येणार नाही. अशा पद्धतीने मुद्दे खोडून काढलेले आहेत. विस्ताराने वाचून घ्या.
मुद्दा माझा एवढाच आहे, ज्ञानेश्वर काय आणि ज्ञानदेव काय हे दोन्ही एकच आहेत, त्याच्यात कसलाही फरक नाही. आता प्रश्न असा आहे की हे जे ज्ञानदेव असं जे नाव आलं, ज्ञानेश्वर म्हणा ज्ञानदेव म्हणा, ज्ञानांजन घालून या नाथ महाराज सांगतात. तर हे जे ज्ञानदेव नाव आलेलं आहे, हे ज्ञानदेव काय आहे? निवृत्तीनाथ महाराजांचं नाव निवृत्ती, ज्ञानेश्वर महाराजांचं नाव ज्ञानदेव आपण म्हणतो, किंवा इकडं सोपान काकांचं नाव सोपान, मुक्ताबाईचं नाव मुक्ता. तर हे काय आहे नेमकं, याचे अर्थ काय आहेत? निवृत्ती शब्दाचा तरी अर्थ काय, ज्ञानदेव शब्दाचा तरी अर्थ काय, सोपान शब्दाचा तरी अर्थ काय, आणि मुक्ताबाई या शब्दाचा तरी अर्थ काय? नेमकी याची संगती काय आहे? याची साध्या भाषेतली संगती अगोदर सांगतो आणि मग ज्ञानदेव शब्दाचे तत्वज्ञानाचे अर्थ सांगतो. एक साधी संगती सांगतो. अगदी तुम्ही आम्ही वारकरी माणसं आहोत, भावी भक्त माणसं आहोत, आपण भगवंताचे ज्ञानोबारांचे भक्त असलेली माणसं आहोत. आपल्याकरता अगदी साधा सोपा अर्थ निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान काका मुक्ताबाईचा सांगतो. आमचे वडील गुरुरे दादा आम्हाला सांगायचे, किंवा जुनी कीर्तनकार अनेकांच्या मुखातून हे यायचं, ते असं सांगायचे की या नावांमध्ये सुद्धा अर्थ आहे. निवृत्ती हा सुद्धा एक फार अर्थ घेऊन आलेलं नाव आहे. नावाला अर्थ असतात, हे नाव अर्थ घेऊन आलेलं आहे. काय आलेलं आहे? निवृत्ती या शब्दाचा अर्थ आहे वृत्ती निवृत्ती होणं. ऐका, वृत्ती निवृत्ती होणं. मी मागे एक वाक्य बोललो होतो, निवृत्त वेगळं आणि निवृत्ती वेगळं. लक्षात घ्या, शब्दांचा बदल त्याच्यामध्ये वेलांटी आहे. निवृत्त आणि निवृत्ती, आता ती पहिली का दुसरी तुमच्या तुम्ही बघून घ्या. ते निवृत्त आणि निवृत्ती मला नाही आता विस्तार करायचा, पण वेलांटी आहे. त्या वेलांटीमध्ये फार अर्थ आहे. निवृत्ती म्हणणं वेगळं आणि निवृत्त म्हणणं वेगळं. जरा आणखीन बोलतो, निवृत्त हे काय आहे? आपण एखादा माणूस रिटायर होणं याला निवृत्त म्हणा. 58 वयाच्या 58व्या वर्षी हे निवृत्त झाले, बरोबर आहे. वयाच्या 60व्या वर्षी हे निवृत्त झाले, त्यांचा सत्कार समारंभ असतो. निवृत्त झाले म्हणून सत्कार समारंभ करतात, आम्हाला बोलवतात. मी तर आवर्जून जात असतो रिटायर माणसाच्या सत्काराला. सरांच्या गेलो होतो म्हणून बोलतोय. जातो का जातो, माझा एकच उद्देश असतो की सत्काराला गेलं की हे आपल्याला भेटले, हे आपल्या कामाला उपयोगी पडते, तिकडून मोकळे झाले, आपल्याकडे असावे. आपण सत्काराला जातो, सत्कार करतो, काही शुभेच्छा देतो. निवृत्त होण्याकरिता वयाची अट आहे. काय शासनाचे नियम असतील ते मला आत्ता माहीत नाही, 58, 60 ज्याच्या त्याच्या दृष्टीने. केंद्राचे नियम काय, राज्याचे नियम काय, जाऊ द्या. निवृत्त होण्याकरिता वयाची अट आहे, पण निवृत्ती होण्याकरिता वयाची अट नाही. लक्षात घ्या, याला वयाची अट नाही. वृत्ती हे निवृत्ती झाली, ही वृत्ती निवृत्ती होण्याकरिता वयाच्या 8व्या वर्षी होऊ शकेल, 25व्या वर्षी होऊ शकेल, 50व्या वर्षी होऊ शकेल, 60व्या वर्षी होऊ शकेल, 80व्या वर्षी होऊ शकेल, काहीची होणारही नाही. वृत्ती निवृत्ती होणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का? 2 जन्म 10 जन्म घालावे लागतील तेव्हा कुठंतरी होईल का नाही होईल तेही सांगता येणार नाही. पण निवृत्ती शब्दाचा अर्थ आहे वृत्ती निवृत्ती होणं. बरं, आता पुढे असं सांगतात की वृत्ती निवृत्ती झाल्याशिवाय ज्ञान येत नाही. आम्हाला ज्ञान मिळायचं आहे ना, हो, मग ज्ञान मिळायचं असेल तर वृत्ती निवृत्ती व्हावी लागते. वृत्ती एकदा निवृत्ती झाली की जे येतं ते ज्ञान आहे, निवृत्ती नंतर ज्ञान आहे. म्हणून दुसऱ्या मुलाचं नाव आहे ज्ञानदेव. पहिला निवृत्ती आणि दुसरा ज्ञानदेव. ठीक आहे, एकदा ज्ञान मिळालं की हा भवसागर तरुण जाण्याकरता दुसरा कोणताही सोपा मार्ग नाही, म्हणून तिसरा सोपान. ज्ञान आलं की हा सोपा मार्ग आहे, आणि एकदा ज्ञान नावाच्या सोप्या मार्गाने गेलो की आपण मुक्तच होतो, म्हणून चौथी मुक्ताबाई. म्हणून चौथी मुक्ताबाई. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. म्हणून पहिला निवृत्ती व्हावी, नंतर ज्ञान येतं. ज्ञान आलं की या सोप्या मार्गाने आपण निघायला लागतो, आणि ज्ञानासारखा मुक्तीपर्यंत घेऊन जाणारा सोपा मार्ग जगात दुसरा कोणता नाही. कारण ज्ञानदेव तू कैवल्यम, उपनिषद सांगतं, ज्ञानात एव तू कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष, असं उपनिषदाचं वचन आहे. आता मुद्दा आपला चाललाय फक्त ज्ञानदेव या शब्दाचा. हा जो ज्ञानदेव शब्दाचा अर्थ आहे, काय करता येईल? व्युत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीने अर्थ कसा करायचा? ऐका, व्युत्पत्तीशास्त्राच्या दृष्टीने ही जी व्युत्पत्ती करायची असते ती 2 पद्धतीची व्युत्पत्ती असते. एक लौकिक व्युत्पत्ती असते आणि दुसरी अलौकिक व्युत्पत्ती असते. लौकिक व्युत्पत्ती कशाला म्हणायचं आणि अलौकिक व्युत्पत्ती कशाला म्हणायचं, मी आपल्याकरता कळण्याकरता काही प्रमाण किंवा अभंग सांगतो म्हणजे कळेल.
राम म्हणता रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घेईजे, तुकोबऱ्यांचं वचन आहे. इथला राम शब्दाचा अर्थ व्युत्पत्तीच्या दृष्टीने सोडवताना असा करावा लागतो, र अधिक अ अधिक म बरोबर राम, र अधिक अ अधिक म बरोबर राम. इथला र या अक्षराचा अर्थ काय, अ या अक्षराचा अर्थ काय आणि म या अक्षराचा अर्थ काय. त्याचा अर्थ सांगताना असा सांगितलाय, र या अक्षराचा अर्थ सांगितलाय तत्पद आणि म या अक्षराचा अर्थ सांगितलाय त्वमपद आणि र आणि म च्या मध्ये आहे अ या अक्षराचा अर्थ सांगितलाय असिपद. म्हणजे र अ आणि म आणि खाली आहे तत् त्वम असी, म्हणजे र अ म याचाच अर्थ तत्त्वम असी. त्यामुळे तत्त्वम असी हे जे महावाक्य आहे, या महावाक्याची अनुभूती यायची असेल तर या मृत्यू लोकातल्या सामान्य माणसाने काय करावं, राम म्हणावं, राम म्हणावं. राम म्हटलं की रामाची होईची. तत्त्वमसी या महावाक्यामध्ये जी ताकद आहे तीच ताकद केवळ राम शब्दामध्ये आहे. याला लौकिक व्युत्पत्ती म्हणायचं नाही. आणखीन सांगतो, आणखीन वेगळ्या शब्दाने आपण रोज म्हणतो बघा, विठ्ठल विठ्ठल म्हणतो. कधीतरी बसल्यानंतर विचार करा की हे विठ्ठल विठ्ठल म्हणजे तरी काय, विठ्ठल हीच अक्षरं काय म्हणायची, विठ्ठल या शब्दाचा अर्थ नेमकं काय. मी लौकिक व्युत्पत्ती सांगतो अगोदर. विठ्ठल शब्दाची लौकिक व्युत्पत्ती सांगताना अशी सांगितली आहे, वी अधिक ठ अधिक ल. त्याचे दोन अर्थ सांगतो. एक अर्थ असा आहे, एक श्लोक आहे, श्लोक असा सांगितलाय, विकारो विदाथाय ठकारो नीलकंठहा लकारो लक्ष्मीकांतहा विठ्ठला भिदिनीयते. विकारो विधाथाय ठकारो नीलकंठहा लकारो लक्ष्मीकांतहा विठ्ठला भिदिनीयते. वि विधाता म्हणजे ब्रह्मदेव, विठ्ठल आहे ना, किती अक्षर आहेत, तीन, वि ठ ल. आता या वीचा अर्थ काय, या ठचा अर्थ काय आणि या लचा अर्थ काय. या वीचा अर्थ आहे ब्रह्मदेव, या ठचा अर्थ आहे नीलकंठ म्हणजे शंकर आणि या लचा अर्थ आहे लक्ष्मीकांत. म्हणजे वि विधाता म्हणजे ब्रह्मदेव, ठ नीलकंठ म्हणजे शंकर आणि ल लक्ष्मीकांत म्हणजे विष्णू. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तीन देवतेचं एकत्रीकरण, त्याचं नाव विठ्ठल, त्याचं नाव विठ्ठल. त्यामुळे या तीनही देवता जिथं एकत्रित येतात तो विठ्ठल आहे. त्यामुळे विठ्ठल शब्दाचा अर्थ करायचा असेल तर ही लौकिक व्युत्पत्ती आहे. विठ्ठल ही लौकिक व्युत्पत्ती झाली. आणखीन सांगतो अर्थ विठ्ठल शब्दाचा. मला हे सगळं का सांगायचं आहे, मला ज्ञानदेव सांगायचं आहे, त्याची लौकिक व्युत्पत्ती काय आहे आणि अलौकिक व्युत्पत्ती काय सांगायची आहे. हे कळण्याकरता हे अगोदर सांगितलं म्हणजे ते लगेच कळेल आपल्याला. आणखीन सांगतो, विठ्ठल या शब्दाचा अर्थ सांगताना आणखीन एक असा सांगितलाय, वि म्हणजे विद ज्ञान. विद हा धातू आहे, संस्कृतमध्ये विद हा धातू आहे आणि विद या धातूचा अर्थ होतो ज्ञान, जाणणं. विद्यते हे जाणणं आहे ना. विद म्हणजे ज्ञान. वि पुढचा शब्द कोणता आहे, ठ. ठ या शब्दाचा अर्थ आहे शून्य आणि ल तिसरा शब्द काय, ल लांती याचा अर्थ झाला स्वीकारणं. वि म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल म्हणजे स्वीकारणं. पुन्हा एकदा आहे का, वि म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल म्हणजे स्वीकारणं. आणखीन एकदा सांगतो, वि म्हणजे ज्ञान, पुढल्या वर्षीपर्यंत लक्षात ठेवायचं आहे म्हणून पुन्हा पुन्हा घेतो. वि म्हणजे ज्ञान, ठ म्हणजे शून्य आणि ल म्हणजे स्वीकारणं. आता विच्या पुढे काय आहे, ज्ञान नाही. विचा अर्थ काय सांगितला, ज्ञान. ठचा अर्थ काय सांगितला, शून्य आणि लचा अर्थ काय सांगितला, स्वीकारणं. विच्या खाली इकडून बघा, विच्या खाली शब्द कोणता आहे, ठ आणि ठच्या खाली काय आहे, ल. आता इकडे या, वर ज्ञान, ज्ञानाच्या खाली कोणता शब्द आहे, शून्य आणि शून्याच्या खाली काय आहे, स्वीकारणं. ज्ञान शून्य स्वीकारणं. म्हणजे एखादा ज्ञान शून्य जरी आला तरी त्याचा स्व स्वीकार करतो, त्याचं नाव विठ्ठल. विठ्ठल शब्दाचा अर्थ आहे कोणी कसाही आला तरी स्वीकार करतो. तुकोबऱ्यांचं वचन आहे, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावूनी. कोणी कसाही येऊ दे, भगवान म्हणतो काळजी करू नको, कसाही येऊ दे मी स्वीकारतो. जो कसाही आला तरी हरकत नाही, कोणी येऊ दे माझ्याजवळ आला, अनन्य शरण झाला की मी त्याचा स्वीकार करतो, काळजी करू नका. मूड पापी, मूड येऊ दे, पापी येऊ दे, जैसे तैसे कसाही येऊ दे स्वीकारतो. हा झाला विठ्ठल शब्दाचा अर्थ. ही झाली लौकिक व्युत्पत्ती. आता अलौकिक व्युत्पत्ती कशाला म्हणायचं, ही झाली लौकिक म्हणजे कळलं का, अक्षरातून काढलेला जो अर्थ आहे त्याला म्हणायचं लौकिक व्युत्पत्ती.
आलं. आता अलौकिक व्युत्पत्ती कशाला म्हणायचं? काही काही नावांची अलौकिक व्युत्पत्ती करावी लागते. सांगतो आपल्याला. केशव हा शब्द आहे, देवाचंच नाव आहे. केशव हे देवाचंच नाव आहे. पण केशव का म्हणायचं त्याला? केशव शब्दाचा अर्थ करताना केशव असं का म्हणायचं याचे दोन अर्थ केलेले आहेत. एक अर्थ असा केलाय, नाशितो क्लेशाते म्हणून या. केशव म्हणती स्वामी ते. नामदेवराय सांगतात, नामा म्हणे केशव म्हणती स्वामी ते. नामा म्हणे केशव म्हणती स्वामी ते. स्वामी ते म्हणजे मालकाला. माझ्या मालकाला केशव म्हटलं जातं. नामदेवराय म्हणतात माझ्या मालकाला केशव म्हटलं जातं. का म्हटलं जातं? नामदेवराय सांगतात, नाशितो क्लेशाते म्हणून या. क्लेशांचा नाश करतो म्हणून केशव. याला म्हणायचं अलौकिक व्युत्पत्ती. कळालं का? विठ्ठल या अक्षरातून अर्थ निघाला की त्याला म्हणायचं लौकिक व्युत्पत्ती. क ईश व याच्या अक्षरातून अर्थ निघाला की म्हणायचं लौकिक व्युत्पत्ती. आणि नामा म्हणे केशव म्हणती स्वामी ते. नाशात क्लेशाते नाशितो म्हणून या. क्लेशाचा नाश करतो म्हणून केशव म्हणणं, याला म्हणायचं अलौकिक व्युत्पत्ती. कळालं का? बघा आणखीन सांगतो. ते कृष्णचरित्रामध्ये असं वर्णन आलंय, केशी नावाच्या दैत्याचा नाश करतो म्हणून केशव. ते विष्णू सहस्रनामामध्ये सुद्धा अर्थ करताना असाच केलाय. केशी नावाच्या दैत्याचा नाश करतो म्हणून केशव. मी अनेक वेळेला सांगतो, म्हणजे ते केशी नावाच्या दैत्यांनी सांगितलं, काळजी करू नको कंसा, मी जातो कृष्णाला मारायला. कसं जातो? घोड्याच्या रूपामध्ये जातो. तो केशी नावाचा दैत्य घोड्याच्या रूपामध्ये आला, गोकुळामध्ये आला, नाचायला लागला. नाचणारा घोडा म्हटलं की बघायला गर्दी असते. आता घोडा नाचतो, कुठेही नाचतो, गाढवाला कळत नाही ती गोष्ट राहिली, पण घोडा नाचत राहतो. आणि तो घोडा नाचायला लागला की सगळे गोपाळ गोळा झाले आणि ते घोडा नाचायला लागले, पाहायला लागले. आता ते अलीकडल्या काळामध्ये सुद्धा बघा तुम्ही, लग्नात सुद्धा घोडा नाचतो. मला एकाने विचारलं लग्नामध्ये, घोडा का नाचतो? आता काय मला माहिती बरं, काही विचारत राहतात, जावं का न जावं कळे ना. आता अलीकडल्या काळात काही प्रश्न विचारतात हो, काही विचारतात. त्यांनी मला विचारलं, महाराज हे घोडा का नाचत असेल? मी म्हटलं, तो घोडा त्या नवरदेवाला सांगतोय लग्न झाल्यानंतर असंच नाचायचंय, बघून घे, बाकी काही नाही म्हटलं. आता काय सांगू त्याला अर्थ? चला, तर ते केशी नावाचा दैत्य घोड्याच्या रूपामध्ये आला. मग तो नाचायला लागला. भगवंतांनी त्याची शेपटी ओढली, तो अंगावर धावत गेला. भगवंताला लात मारली. तेवढ्यामध्ये भगवंतांनी त्याच्या जबड्यात हात घातला आणि तो जबडा हात मूठ वाढवायला सुरुवात केली. केशी नावाचा दैत्य जागेवर मेला. नारदांनी तिथं प्रगट होऊन सांगितलं, कृष्णा, केशी नावाच्या दैत्याला तू मारलं, आजपासून लोक तुला केशव असं म्हणतील. झालं असं, याला अलौकिक व्युत्पत्ती म्हणा. आता हे मी सगळं का सांगत होतो? आपल्याला ऐकायचं काय? ज्ञानदेव. ज्ञानदेव या शब्दाची लौकिक व्युत्पत्ती काय आणि ज्ञानदेव या शब्दाची अलौकिक व्युत्पत्ती काय? ज्ञानदेव ठीक आहे, ज्ञानोबारांचा अवतार झाला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेच्या पोटी अवतार झाला. हे झालं लौकिकाच्या दृष्टीने चरित्र. पण याच्या पलीकडलं तत्वज्ञान काय? हे नाव ज्ञानदेवच धारण का केलं गेलं? ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ नेमकं काय हे सांगताना एकनाथ महाराजांनी केलेले अर्थ मला सांगायचे. एकनाथ महाराजांनी केलेले अर्थ सांगत असताना एकनाथ महाराजांनी असं सांगितलंय, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो. मला एक प्रमाण द्यायचं आहे. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ऐका, आता आपण काल बोललो होतो बघा, ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ करत असताना ज्ञान हाच देव असा अर्थ करायचा का ज्ञान देणारा देव असा अर्थ करायचा का ज्ञानामुळे कळणारा देव असे ज्ञानदेव असा अर्थ करायचा? बघा, तिन्ही मी शक्यता तुमच्या समोर ठेवतो. ज्ञानदेव कोण आहेत? अरे या जगामध्ये ज्ञान हाच देव आहे हे सांगण्याकरता ज्यांचा अवतार झाला ते ज्ञानदेव. एक. ज्ञानदेव कोण आहेत? जगाला ज्ञान देणारे हे देव आहेत म्हणून ते ज्ञानदेव, त्यांच्याकरता त्यांचा अवतार झाला असे ज्ञानदेव. ज्ञानदेव कोण आहे? ज्ञानामुळे देव कळतो हे जगाला कळून देणारे हे आहेत म्हणून त्यांचा अवतार ज्ञानदेव झाला. असं असे विकल्प मांडता येतील. पण या सगळ्या विकल्पांकरता मी नाथ महाराजांचं एक प्रमाण देऊन जातो आपल्याला. नाथ महाराजांनी असं प्रमाण दिलंय, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो. मी आता याचे दोन अर्थ सांगतो. हे अलौकिक आहेत, परत लौकिक सांगणार आहे. ऐका. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता, एकनाथ महाराज सांगतात, अरे जगातल्या लोकांना उपदेश करताना म्हणतात, एक काम करा, ज्ञानदेव ज्ञानदेव जप करा, ज्ञानदेव ज्ञानदेव जप करा.
विचारलं कोणीतरी, कशा करता हे तुम्ही? ज्ञानदेव ज्ञानदेव कशा करता? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता आपल्याला ज्ञान पाहिजे का अज्ञान पाहिजे? बरं हे तरी जाऊ द्या, हे करू द्या. ज्ञान पाहिजे का अज्ञान पाहिजे? एवढं तरी सांगा. अज्ञान कोणाला तरी हवं आहे का? मी प्रवचनाला यावं, मला प्रवचन काहीच कळू नये असं कुणाला तरी वाटतंय का? आपल्याला कळत नाही ती गोष्ट नाही, पण कळू नये असं वाटतंय का? आपल्याला काय वाटतंय? काहीतरी कळायला पाहिजे. मी ते नेहमी सांगतो, माणसं प्रवचनाला येतात, ते योग वशिष्ठामध्ये आलेलं आहे. वशिष्ठांनी रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना असं सांगितलंय, माणूस परमार्थामध्ये येतो त्याची दोन कारणं. एक, ज्ञान मिळावं म्हणून परमार्थामध्ये प्रवचनाला येतो. प्रवचनाला माणसं काय येतात त्याची दोन कारणं सांगितलं. एक, ज्ञान आम्हाला काहीतरी पदरात पडावं म्हणून येतात, तेवढा तास बरा जातो असं म्हणून काही येतात. काही का असे ना, दोन्ही मनाला समाधान लाभतं. नाही महाराज बाकी जाऊ द्या, पण तासभर तरी समाधान लाभतं. लोक म्हणतात तासभर, पण काय एक गंमत मला कळत नाही. म्हणजे असे काही लोक असतात. आता जवळजवळ 19 वर्ष झालं आपण हे प्रवचनं करतोय. मला उगी परवा एका ठिकाणी, आता आम्ही फिरायला जातो सर, आम्ही इकडं तिकडं कानिकांच्या, एक जण उगीच माझ्याकडे आले आणि मला बसल्या 18-19 वर्षात ते कधी प्रवचनाला आले नाहीत, पण उगी बसल्या मला विचारलं, महाराज तुम्ही एवढी वर्ष झालं प्रवचनं करता, 2-4 हजार लोक ऐकतात, तुम्हाला काय वाटतं ही सुधारलीत का? कोण म्हणतंय कधीच इकडं न आलेला? म्हणजे मला थोडं तरी मी विचार केला, ही सुधारलीत का म्हटला, का मलाच म्हटलं तुम्ही सुधारलाय काय हे मला कळेना. तुम्हाला काय वाटतंय म्हटला, का म्हणून तुम्हाला काय उगीच वेळ का घालवता तुमचा महिनाभराचा म्हटलं इथं बसून, काय वाटतंय? इतकी विचित्र माणसं. मी त्याला एक उत्तर दिलं. मी म्हटलं, हे बघा, मी भगवंताच्या समोर प्रवचन करतोय, मला पुन्हा 2003ची आठवण येते. हे प्रवचन कसं सुरुवात झालं, का सुरुवात झालं, वैकुंठवासी अण्णा आणि वैकुंठवासी ढगे गुरुजी त्याचे साक्षीदार आहेत, आणि सगळं मंडळ आमचं आणि आदरणीय सगळी ट्रस्टी आहेत इथं. मला त्या सगळ्या गोष्टीत हे सांगायचं नाही, काय घडलं आणि कसं हे सुरू झालं, आणि भगवान आमच्याकडून कशी ही सेवा करून घेतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी स्तुती करतोय आपली अशी नाही, गेली 18-19 वर्ष झालं आपण भगवंताच्या दारात एक तासभर बसतोय. आणखीन भगवंतानी आमच्यावर काय कृपा करायची महाराज. एरवी आम्हाला 1 तास आमच्या घरात बसणं होणार नाही, पण देवाच्या दारात आम्ही बसतोय. आमच्या अंतःकरणातल्या वृत्त्या त्यावेळेस सगळ्या लीन झालेल्या असतात. आम्ही एका विशिष्ट विचारामध्ये असतो, एका अवस्थेमध्ये असतो. आमच्या अंतःकरणातल्या भावना एका उंच स्थितीला पोहोचलेल्या असतात. ज्यावेळेस आम्ही प्रवचन श्रवणामध्ये बसतो, प्रवचन करण्यामध्ये बसतो, इथं याचं कारण आहे. इंग्रजीमध्ये एक शब्द आहे बघा, वेव्ज ज्याला म्हटलं जातं, लहरी ज्याला म्हटलं जातं. ज्यावेळेस आम्ही मंदिरामध्ये बसतो तेव्हा या लहरी असतात, हे एक वातावरण असतं, आणि इथं असणाऱ्या लहरी या सगळ्या भगवंताच्या लहरी आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंताचा वास असतो, इथं रहिवास असतो, एक भगवतमयता प्राप्त झालेली असते. आम्ही तासभर हे केलेलं अनुष्ठान आमच्या वर्षभराच्या एकंदरीत जीवनाकरता अत्यंत उपयोगाचं असतं. जसं आम्ही म्हणतो वारकरी संप्रदायामध्ये, ज्ञानोबा तुकोबारांच्या पालखी सोहळ्यामध्ये चालताना 18 दिवस आम्ही जे चालत येतो आळंदी देव होऊन, ते 18 दिवसाची ऊर्जा आम्हाला वर्षभर भेटते. तसं हे महिनाभराचं तासभर प्रवचन आम्हाला वर्षभर आनंद देऊन जातं. काहीतरी एक त्या महाभारतामध्ये असं सांगितलं जातं, ते काही नाही म्हणे, ज्यावेळेस कलियुग समाप्ती व्हायची होती आणि द्वापार युग सुरू झालं, तेव्हा त्या विचित्र घटना काही पाहायला गेल्या. आणि मग एके दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे ते नकुल आला आणि तो म्हणायला लागला, देवा मी एक विचित्र घटना पाहिली. म्हणले काय? काही नाही म्हटलं, एक नवीन जन्माला आलेलं वासरू स्वतःच्या पायावर असं उभा राहिलं की ते गाईलाच लाथा मारायला लागलं. म्हटले नवीन जन्माला आलेलं वासरू. तेवढ्यामध्ये कुणीतरी इकडून सहदेव अर्जुन कुणीतरी आलं आणि ते म्हणायला लागलं, देवा आम्ही त्याच्यापेक्षा विचित्र पाहिलं. 2 विहिरी होत्या, एक कोरडी विहीर होती आणि एक पाण्याने भरलेली विहीर होती. परंतु पाण्याने भरलेल्या विहिरीकडे कुणीच गर्दी करत नव्हतं, कोरड्या विहिरीकडे मात्र फार गर्दी होत होती म्हटले. तेवढ्यामध्ये
धर्मराज अर्जुनाने सांगितलं, देवा मी याच्यापेक्षा एक विचित्र घटना पाहिली. म्हणले काय? काही नाही. म्हटलं एक भला मोठाच्या मोठा डोंगर होता, त्याच्यावर एक दगड होता, तो दगड असा गणगळत खाली येणार होता आणि त्या डोंगराच्या पायथ्याला एक झोपडी होती, त्या झोपडीमध्ये 4 माणसाचं कुटुंब होतं. तो दगड आता त्या झोपडीवर पडणार आणि ते कुटुंब पूर्णपणे नाहीसं होणार असं वाटत होतं. तेवढ्यामध्ये त्या डोंगरावर एक झुडूप असं आडवं आलेलं होतं आणि त्या झुडपाला तो दगड थटला आणि पुढचा अनर्थ टळला. काय होतं कळालं नाही. म्हटले भगवान म्हणायला लागले हे कलियुग निर्माण होण्याची लक्षणं आहेत. म्हटले म्हणजे कलियुगामध्ये असंच होईल. जे वासरू जन्माला आलं स्वतःच्या पायावर उभा राहिलं की गाईला लाता मारील. कलियुगाची स्थिती अशीच होईल की पोटामध्ये जन्माला आलेलं लेकरू स्वतःच्या पायावर उभा राहिलं की आईवडिलांपासूनच दूर जाईल. ही कलियुगाची लक्षणं आहेत म्हटले. आणि आज जगामध्ये त्याच्याशिवाय वेगळं काय घडतंय? आज आपलाच मुलगा आपल्याला बाबांना आईंना कळत नाही म्हणतो, तो सोडून देतो, यांना अक्कल नाही म्हणतो, वेगवेगळे अनावश्यक शब्द वापरतो. हे कलियुगामध्ये घडतंय का नाही बघा. तुमच्या माझ्यासह आपण पाहतोय. वृद्धाश्रमाची वाढती लोकसंख्या ही कुठंतरी आम्हाला चिंतन करायला लावणारी आहे. आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वृद्धाश्रम निर्माण होत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि मग प्रश्न पडतो की याच्या पुढं काय? महाराष्ट्राची संस्कृती आमची नेमकी हीच आहे का? ज्या महाराष्ट्राला ज्ञानोबा तुकोबांचा स्पर्श लाभला त्या संस्कृतीचा विचार आम्ही काय करतोय? शंका येते मनामध्ये. दुसरा विचार सांगितला की 2 विहिरी होत्या म्हटले, कोरडी होती तिकडंच घाई होती. असंच जगामध्ये चालेल. चांगल्याकडे फार लोक धाव घेणार नाहीत, पण वाईटाकडे मात्र प्रचंड लोक धाव घेत राहतील. हीच जगाची स्थिती आहे म्हटले. असं होण्याची शक्यता आहे. अर्जुनाने विचारलं माझं काय देवा? डोंगरावरनं भला मोठाच्या मोठा दगड येत होता आणि तो आता खाली पडणार, त्या झोपडीतली माणसं मरणार, तेवढ्यात एक झुडूप कुठंतरी अडवा आलं तो डोंगर थोपवला. हे काय आहे? भगवान म्हणायला लागले कलियुगामध्ये सुद्धा असा अनर्थ होण्याची शक्यता आहे. पण कुठंतरी एखादा अखंड हरिनाम सप्ताह, कुठंतरी एखादी प्रवचनमाला या सगळ्याला थोपून ठेवण्याचं काम करेल. ती झुडपासारखं का होईना काम करेल ना, कुठंतरी थोडं का होईना काम करेल ना. ते झुडुपाच्या दृष्टीने का होईना, इवलेसे रूप लाविले द्वारी म्हणून का होईना. दिवसभरातल्या 24 तासामध्ये नाही आम्हाला 23 तासात काही करता आलं, पण तासाभराचा तरी कमीत कमी आमचा हा जो वेळ आहे, हा वेळ कुठंतरी आमच्या सत्कारणी आणि कुठंतरी आमच्या एका चांगल्या कार्याकरता गेला, याचं तरी आत्मिक समाधान लाभेल ना आम्हाला. या दृष्टीने विचार करा, या दृष्टीने. आणि म्हणून या सगळ्यांचा विचार करत असताना, या सगळ्या भावनांचा विचार करत असताना ज्ञानोबांचा जो अवतार होतो आहे, त्या अवतारांचे, त्या शब्दांचे अर्थ का म्हणायचं आम्ही ज्ञानदेव? इथं आल्यानंतर का विठ्ठल विठ्ठल म्हणायचं? का आम्ही म्हणायचं रामकृष्ण हरी? का म्हणायचं पांडुरंग? त्या शब्दांचे अर्थ आमच्या जीवनावर काय परिणाम करतात? कुणीतरी एकनाथ महाराजांना विचारलं तुम्ही ज्ञानदेव म्हणता, काय त्याचा अर्थ आहे? नाथ महाराजांनी सांगितलं ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. ज्ञान हवंय ना तुला? इथं आल्यानंतर आम्ही प्रवचनाला येतो, कीर्तनाला येतो, मंदिरात येतो, आम्हाला हवंय ते ज्ञान हवंय ना. मग हे ज्ञान देण्याचं काम कोण करतो? देव करतो. हे ज्ञान कोण देतं? देव देतो. आता महाराज सांगतात जर ज्ञान देव देतोय ना, पण देव ज्ञान कधी देईल? ज्ञानदेव म्हटलं तर देईल. देव म्हणतो तू माझं नाव घेतलं नाही तरी चालेल. ते हे प्राणा परवते, ज्ञानेश्वरीचा आधार देतो. ते हे प्राणा परवते, आवडते जे निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. भगवान म्हणतात मला माझ्या प्राणापेक्षा सुद्धा ते जास्त प्रिय आहेत. कोण जास्त प्रिय आहेत? मला माझ्या नावापेक्षा सुद्धा ते जास्त प्रिय आहेत. माझ्या भक्ताचं जे नाव घेतात ते मला माझ्या प्राणापेक्षा जास्त प्रिय आहेत म्हटले. भगवान म्हणतात जो ज्ञानोबारायचं नाव घेतो, जो तुकोबारायचं नाव घेतो, जो नामदेव यांचं नाव घेतो, जो एकनाथ महाराजांचं नाव घेतो, जो सावतामाळी, गोरोबा काका, मानकोजी महाराजांचं नाव घेतो, चोखोबारायचं नाव घेतो, कानोपात्रेचं नाव घेतो, जनाबाईचं नाव घेतो, मुक्ताबाईचं नाव घेतो, तो मला माझ्या प्राणापेक्षा जास्त प्रिय आहे. काय करेल भगवान? याच्याकरता काय करेल भगवान? भगवान म्हणतो मी ज्ञान देऊन टाकतो, फक्त त्याच्याकरता काय करावं लागेल? ज्ञानदेव म्हणावं लागेल. ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. एवढ्यावर ज्ञानदेव शब्दाचा अर्थ राहत नाही. आता पुढचा ऐका. हे झाला एक अर्थ. दुसरा अर्थ असं सांगतात वासुदेव होतो अखंड वदनी वदेतो. अखंड वदनी वदेतो वासुदेव होतो. जो ज्ञानोबारायांचं नाव अखंड मुखामध्ये घेतो, एकनाथ महाराज सांगतात तो वासुदेवच होऊन जातो म्हटले. तो वासुदेव होऊन जातो, तो भगवान होऊन जातो. म्हणजे 2 अर्थ सांगितले. ज्ञानोबारायांचं नाव घेतलं की भगवान ज्ञान देतात एक, आणि ज्ञानोबारायांचं नाव घेतलं की घेणारा भगवान रूपच होऊन जातो 2. किती गंमत आहे बघा. भगवान ज्ञान देतात एक,
आणि नाव घेतलं की आम्हीच भगवान होतो. 2 असे 2 अलौकिक अर्थ एकनाथ महाराज सांगतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेव होतो अखंड वदनीव देतो. हा झाला ज्ञानदेव शब्दाचा अलौकिक अर्थ, अलौकिक उत्पत्ती. आता ऐकायची लौकिक उत्पत्ती. लौकिक उत्पत्ती म्हटलं की काय? अक्षर विठ्ठल र अ म क ई श व, बरोबर आहे. तसं आता ज्ञानदेव शब्दामध्ये किती अक्षर आहेत? 4. कोणकोणती? ज्ञा, न, दे आणि व. मग याच्यातला ज्ञा शब्दाचा अर्थ काय? याच्यातला न शब्दाचा अर्थ काय? याच्यातला व शब्दाचा ज्ञान न शब्दाचा अर्थ काय? दे शब्दाचा अर्थ काय? आणि व शब्दाचा अर्थ काय? ज्ञानदेव या शब्दामध्ये अक्षर 4. एक पहिलं अक्षर आहे ज्ञा, दुसरं अक्षर आहे न, तिसरं अक्षर आहे दे आणि चौथं अक्षर आहे व. म्हणजे ज्ञा कळाला पाहिजे, न कळाला पाहिजे, दे कळाला पाहिजे आणि व कळाला पाहिजे. मग हे ज्ञा म्हणजे काय? हे दे म्हणजे काय? हे व म्हणजे काय? हे ज्ञा म्हणजे काय? हे न म्हणजे काय? हे दे म्हणजे काय? हे व म्हणजे काय? याचा अर्थ नेमकं काय? एकनाथ महाराज म्हणले उद्या, आता नाही. झालं. एक मिनिट, उठू नका, थांबा. महत्वाची सूचना द्यायची आहे. तुम्ही पसायदान होण्याच्या अगोदर उठता, पण एक महत्वाची सूचना अशी आहे, उद्या एकादशी आहे. सूचना काय आहे? एकादशी आहे आणि ती आपल्याला करायची आहे. ही दुसरी सूचना. आणि तिसरी सूचना, एकादशी असल्यामुळे आपण नेहमीप्रमाणे आपली जी वेळ आहे ते आपण उद्या बदलत असतो. कारण पंढरपूरची वारी आपल्या परंपरेमध्ये असल्यामुळे, मला पंढरपूरला उद्या जायचं असल्यामुळे सकाळी प्रवचन आहे. सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये. उद्या एकादशी, चला हो हो, उद्या एकादशी आहे आणि महत्त्वाचं उद्या रविवार आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी साधून आलेल्या आहेत. म्हणजे जे निवांत झोपायचं होतं ते इथून झोपायचं आहे, बाकी काही नाही. तर आपण सकाळी 8 वाजता सगळ्या माता भगिनी असतील, तुम्हाला काही आता उद्या सकाळी गडबड नाही, यांचे डबे भरून द्यायचे, शाळेतल्या पोरांची गडबड नाही. त्यामुळे सगळ्या माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, नोकरदार असतील, या सर्वांनी सकाळी बरोबर 8 वाजता. का? कारण बरोबर 8 ते 9 या वेळेत होणार आहे. लगेच मला पंढरपूरला जायचं आहे. तिथं गेल्यानंतर दिंडी असते, कीर्तन असतं, जे काही वारीचे नियम आहेत ते असतात. त्यामुळे पण आपल्या प्रवचनमालेमध्ये खंड पडू नये म्हणून ट्रस्टी आणि मंडळ या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आपण असा विचार केला. सकाळी 8 ते 9 जे नेहमी हरिभक्तीपरायण भगवान महाराज कुलकर्णी सकाळी करत असतात, त्यांच्याऐवजी मी सकाळी करेन आणि ते संध्याकाळच्या वेळेला आपल्या या 6 ते 7 मध्ये हरिभक्तीपरायण भगवान महाराज कुलकर्णी हे प्रवचन करतील. आपलं प्रवचन सकाळी 8 ते 9 फक्त उद्याच्या दिवस. परवाच्या दिवशी पुन्हा आपलं संध्याकाळी 6 ते 7 होईल. त्यामुळे उद्या सकाळी 8 ते 9 या वेळेमध्ये सर्वांनी आंघोळ करून यायचं आहे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. आता विश्वात्मके देवे तोषो निमज द्यावे, एकांची व्यंकटी सांडो. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछेल तो ते लाहो. प्राणी जात